धनु राशी जुलै 2026 मासिक राशी भविष्य। धनु राशी, दैवी संकेतांचा काळ सुरू झाला आहे। ब्रह्मांडाने तुमच्यासाठी लिहिलेला अध्याय आता उघडणार आहे। धनु राशी, रात्रीच्या अथांग आकाशात असंख्य तारे चमकत असतात। प्रत्येक तारा जणू एखादे रहस्य जपून ठेवतो। ग्रह त्यांच्या निश्चित मार्गाने फिरत असतात, पण त्यांच्या हालचालींमागे केवळ खगोलशास्त्र नसते। अनेक परंपरांमध्ये असे मानले जाते की त्या हालचाली मानवी जीवनातील शक्यतांचे संकेतही देतात। जुलै 2026 हा महिना धनु राशीसाठी अशाच एका अदृश्य वळणाचा काळ ठरू शकतो। कधी तुम्हाला असे वाटले आहे का की काही दिवसांपासून एकच विचार पुन्हा पुन्हा मनात येतो आहे? एखादी व्यक्ती सतत आठवते, जुने स्वप्न पुन्हा समोर येते, किंवा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय मन सांगते काहीतरी मोठे घडणार आहे। अशा क्षणांना अनेक जण योगायोग म्हणतात, पण काही आध्यात्मिक परंपरा त्यांना दैवी संकेत मानतात। हे संकेत भविष्य निश्चित करतात असे नाही, ते आपल्याला अधिक जागरूक राहण्यासाठी आठवण करून देतात। धनु राशी ही अग्नी तत्वाची रास आहे। ज्ञान, प्रवास, सत्याचा शोध, धैर्य आणि मोठे स्वप्न पाहण्याची क्षमता ही या राशीची ओळख आहे। पण प्रत्येक धनु राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा विश्व जणू विचारते, तू खरोखर ज्या मार्गाने चालत आहेस तो तुझ्यासाठी योग्य आहे का? जुलै 2026 मध्ये हा प्रश्न अनेकांना वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवायला मिळू शकतो। काही दारे बंद होतील, काही योजना बदलतील, काही लोक दूर जातील। सुरुवातीला हे नुकसान वाटेल, पण काळ पुढे सरकल्यावर कदाचित लक्षात येईल की त्याच बदलामुळे नवीन संधी निर्माण झाली। या महिन्यात तुमच्या आयुष्यात एखादी अशी भेट होऊ शकते जी साधी वाटेल, पण पुढे तिचे महत्त्व वाढेल। एखादे संभाषण, एखादा फोन किंवा अचानक मिळालेली माहिती तुमच्या विचारांची दिशा बदलू शकते। तुमच्यासमोर काही निर्णय उभे राहतील, ते फक्त आर्थिक किंवा व्यावसायिक नसतील, ते तुमच्या आत्मविश्वासाची आणि मूल्यांचीही परीक्षा घेतील। काही वेळा कमी पण योग्य मार्ग निवडणे हेच पुढे मोठ्या यशाचे कारण ठरते। धनु राशीच्या लोकांची एक विशेषता म्हणजे संकट आले तरी ते पुन्हा उभे राहतात। जुलैमध्ये हीच ताकद तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरू शकते। जर काही दिवसांपासून एखादे काम वारंवार अडत असेल तर त्याकडे केवळ अडथळा म्हणून पाहू नका। कदाचित त्यासाठी अजून योग्य वेळ आलेली नसेल, किंवा त्यापेक्षा चांगला पर्याय पुढे असेल। या काळात अंतर्मनाचा आवाज ऐका। प्रत्येक चमकणारी संधी स्वीकारण्यापेक्षा कोणती संधी तुमच्या दीर्घकालीन ध्येयाशी जुळते हे ओळखणे अधिक महत्त्वाचे ठरेल। प्रेम, कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्र सर्वच ठिकाणी काही नवीन घडामोडी दिसू शकतात। काही लोकांना प्रवासाचे योग येतील, काहींना शिक्षण किंवा नोकरीत प्रगतीची संधी मिळेल, तर काहींना स्वतःच्या क्षमतेची नव्याने जाणीव होईल। मात्र या संपूर्ण महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संकेतांचा अर्थ लगेच समजेलच असे नाही। काही घटनांचा अर्थ काही आठवडे किंवा काही महिने गेल्यावरच स्पष्ट होतो। म्हणूनच घाईत निर्णय घेऊ नका आणि भीतीपोटी संधी सोडू नका। धनु राशी, जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी नवीन दिशा, धाडसी निर्णय आणि संधींचा महिना ठरू शकतो। या काळात काही गोष्टी तुमच्या नियोजनाप्रमाणे घडतील, तर काही अनपेक्षित बदल तुम्हाला नव्या वाटेवर घेऊन जाऊ शकतात। योग्य वेळी घेतलेला एक निर्णय पुढील काही महिन्यांवर सकारात्मक परिणाम करू शकतो। महिन्याच्या सुरुवातीला कामाचा वेग वाढेल, वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। सुरुवातीला त्या कठीण वाटल्या तरी त्यातून तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल। 8 ते 16 जुलै दरम्यान नवीन नोकरी, बदली, पदोन्नती किंवा चांगली ऑफर मिळण्याचे योग दिसू शकतात। मुलाखती देणाऱ्यांनी आत्मविश्वास ठेवावा। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार पुढे सरकू शकतो। मात्र मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती तपासणे आवश्यक आहे। आर्थिकदृष्ट्या हा महिना सुधारणा दर्शवू शकतो। रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळू शकते। तथापि अचानक होणारे खर्चही संभवतात, त्यामुळे बचतीवर भर द्या। जोखीम असलेल्या गुंतवणुकीत घाई करू नका। प्रेमसंबंधात प्रामाणिक संवाद महत्त्वाचा ठरेल। गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल। अविवाहितांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, मात्र केवळ आकर्षण आणि दीर्घकालीन जुळवाजुळव यातील फरक ओळखणे आवश्यक आहे। तर विवाहितांनी एकमेकांना वेळ दिल्यास नात्यातील ऊब वाढेल। घरात एखादे शुभकार्य ठरण्याची शक्यता आहे। कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल। तथापि लहान सहान वाद वाढू नयेत यासाठी संयमाने बोलणे गरजेचे आहे। धनु राशीच्या व्यक्तींनो, जुलै महिन्याची सुरुवात जरी साधी वाटली तरी
महिन्याच्या मध्यापर्यंत काही अशा घटना घडू शकतात ज्या तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलतील. हा महिना फक्त नवीन संधींचा नाही, तर योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याचा महिना ठरू शकतो. ज्या लोकांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्याची वेळ जवळ येत आहे. मात्र त्यासाठी घाई करून निर्णय घेऊ नका, कारण जुलैमध्ये प्रत्येक संधी स्वीकारणे फायदेशीर ठरणार नाही. काही संधी आकर्षक दिसतील, पण त्यामागे अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. करिअरमध्ये अनेक दिवसांपासून रखडलेले काम अचानक गती घेऊ शकते. वरिष्ठांचा दृष्टिकोन बदलू शकतो किंवा नवीन जबाबदारी तुमच्या वाट्याला येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक किंवा नवीन कराराची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती हळूहळू सुधारेल. मात्र या महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा कमावण्यापेक्षा तो योग्य ठिकाणी वापरणे अधिक महत्त्वाचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळल्यास पुढील काही महिन्यांसाठी मजबूत आर्थिक पाया तयार होऊ शकतो. नातेसंबंधांमध्येही काही बदल संभवतात. काही लोक तुमच्या आयुष्यातून शांतपणे दूर जातील, तर काही नवीन व्यक्ती तुमच्या प्रवासाचा भाग बनतील. प्रत्येक नाते टिकवण्याचा हट्ट करण्यापेक्षा जे नाते परस्पर आदरावर उभे आहे त्याला जपण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मनाला अधिक विश्रांतीची गरज भासू शकते. सतत चिंता करण्याऐवजी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. धनुराशी, या महिन्याचा तुम्हाला संदेश आहे की वेगापेक्षा योग्य दिशा महत्त्वाची असते. योग्य दिशेने टाकलेले छोटे पाऊलही पुढे मोठ्या यशाकडे घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ काय, तर अनेकदा आपण इतरांना झपाट्याने पुढे जाताना पाहतो आणि आपल्यालाही वाटते की आपण खूप मागे पडलो आहोत. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेतो. नोकरी बदलणे, गुंतवणूक करणे, व्यवसाय सुरू करणे किंवा नातेसंबंधाबाबतीतही उतावळेपणा करतो. हा संदेश सांगतो की फक्त वेगाने पुढे जाणे म्हणजे यश नव्हे. जर दिशा चुकीची असेल तर कितीही वेगाने धावला तरी इच्छित ठिकाणी पोहोचणार नाही. उदाहरण द्यायचं झालं तर चांगल्या पगारासाठी घाईत अशी नोकरी स्वीकारणे जी पुढे समाधान देत नाही. पटकन नफा मिळेल म्हणून विचार न करता पैसे गुंतवणे. क्षणिक भावनेतून मोठा निर्णय घेणे. याउलट जर तुम्ही थोडा वेळ घेऊन परिस्थिती समजून घेतली, माहिती तपासली आणि विचारपूर्वक निर्णय घेतला तर सुरुवातीला प्रगती संथ वाटली तरी ती अधिक टिकाऊ असू शकते. योग्य दिशेने टाकलेले छोटे पाऊल म्हणजे रोज थोडी सुधारणा करणे, जसे की दररोज नवीन कौशल्य शिकणे, नियमित बचत करणे, कामात सातत्य ठेवणे, नात्यांमध्ये प्रामाणिक संवाद राखणे. ही छोटी पावले लगेच मोठा बदल घडवत नाहीत, पण कालांतराने त्यांचाच मोठा परिणाम दिसतो. एकंदरीतच पाहता जुलै 2026 मध्ये जर काही गोष्टी अपेक्षेपेक्षा हळू घडल्या तर त्याला अपयश समजू नका. घाई करण्यापेक्षा योग्य निर्णय, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संयम यावर भर दिल्यास पुढील काळात त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात. म्हणजेच या महिन्यात लवकर यश मिळवण्यापेक्षा योग्य यश मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा.